हॅलो फ्रेंड्स, आता आपल्याला चर्चा करायची आहे पास्कल्स लॉ आणि त्याचे ॲप्लिकेशन. तर लास्ट सेशनमध्ये मी सांगितलं होतं की पास्कलने आयडेंटिफाय केलं की फ्लूइड एका क्लोज कंटेनरमध्ये एनक्लोज असलेलं जे फ्लूइड आहे ते त्या कंटेनरच्या वॉल्सवर आणि त्या कंटेनरमध्ये कुठल्याही पॉईंटला इक्वल प्रेशर एक्झर्ट करतं. सो याला आपण पास्कल्स लॉ म्हणतो. दॅट इज fluid exerts equal pressure at any point inside the closed container. सो ही झाली त्याची थेरॉटिकल स्टेटमेंट. आता हे आपल्याला एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करता येईल. सो ते एक्सपेरिमेंटली कसं प्रूव्ह केलं ते आपण थोडक्यात बघू. सपोज आपल्याकडे एक ट्रायंग्युलर कंटेनर आहे असं, ठीक आहे. आपल्याकडे एक असं ट्रायंग्युलर कंटेनर आहे ज्याला आपण अशा 4 ओपनिंग दिलेत, ठीक आहे. 4 साईडने 4 ओपनिंग दिल्या. प्रत्येक ओपनिंगचं एरिया ऑफ क्रॉस सेक्शन वेगवेगळा ठेवलेला आहे आणि प्रत्येकामध्ये आपण एक फ्रिक्शनलेस पिस्टन इंट्रोड्यूस केला आहे, ठीक आहे. सो ऑल दीज आर फ्रिक्शनलेस पिस्टन्स. सपोज ह्या ओपनिंगला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे ए, ह्या ओपनिंगला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे 2A, ह्या ओपनिंगला एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण घेतला 3 टाइम्स A आणि ह्या ओपनिंगला आपण एरिया ऑफ क्रॉस सेक्शन घेतला A/2, तर हा 4 टाइम्स A, राईट. आता सपोज आपण ह्या टॉपच्या ओपनिंगला F इतका फोर्स जर आपण अप्लाय केला, मी याला A, B, C आणि D असे नाव देतो. सो ओपनिंग ॲट A ला आपण जर F इतका फोर्स अप्लाय केला तर जे काही प्रेशर डेव्हलप होणार आहे ते असेल P = F/A. साहजिक आहे, हा सिलेंडर आतमध्ये ढकलल्या गेल्यामुळे फ्लुइडचं जे प्रेशर आहे त्या प्रेशरमुळं हे सिलेंडर बाहेर जाण्याचा प्रयत्न करते, ठीक आहे. मग प्रत्येकावरती आपल्याला काहीतरी बाहेरून फोर्स अप्लाय करून त्याला त्याच्या ओरिजिनल पोझिशनला मेंटेन ठेवावं लागेल, राईट. सो एक्सपेरिमेंटली असं लक्षात आलं, टू मेंटेन द सिलेंडर at its original position, the forces required are 2F, 4F, and here it is 2 times F. ठीक है, let me check once. So experimentally it is found that the forces required are, so here area taken is 3A, so here the external force required is 3F, here the external force is F/2 and here the external force is 2F. So it was found experimentally when the force is applied on the cylinder at A, the pressure is generated inside the liquid, inside the fluid which is enclosed in the triangular container, and because of that pressure the other cylinder tries to move outward direction, and to maintain them at original position we have to apply the forces 2F, 3F and F/2 at the remaining opening, ठीक आहे. मग आता आपल्याकडे इथे फोर्स व्हॅल्यू आहे, ह्या एक्सपेरिमेंटली ह्या व्हॅल्यू आपण मेंटेन केल्या, राईट. एक्सटर्नली त्या एक्सपेरिमेंटमध्ये मेंटेन केल्या. मग आपण प्रत्येक व्हॅल्यूला जर करस्पॉन्डिंग प्रेशर काढलं तर प्रेशर ॲट B बाय डेफिनेशन इज इक्वल टू काय, फोर्स डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन विच इज F/A. प्रेशर ॲट C, PC, that is again equals to 3F divided by 3A, that is F/A, and pressure at this D point FD, PD, that is equals to force, that is F/2 divided by area of cross section, that is A/2, it is again F/A. So because the force is introduced at opening A, the required forces to maintain remaining cylinders at place are 2F, 3F, F/2, and pressure accordingly developed is are PB, that is F/A, PC, that is F/A, and again PD is F/A. So we can write the pressure at A is equals to pressure at B is equals to pressure of C is equals to pressure at D. This means whatever pressure is generated inside the container at different opening, that was same.
अँड दिस इज व्हॉट इज द पास्कल्स लॉ. आणि यालाच आपण काय म्हणतो, पास्कलचा नियम. सो अशा पद्धतीने तो आपल्याला एक्सपेरिमेंटली प्रूव्ह करता येईल. आता मित्रांनो आपल्याला बघायचं आहे पास्कल्स लॉचे ऍप्लिकेशन्स, राईट. सो नाउ विल सी द ऍप्लिकेशन्स ऑफ पास्कल्स लॉ. So Pascal law is mainly used in hydraulic lift and in hydraulic brake. So there are so many applications, but 2 applications are mentioned in our book. आपण ते 2 समजून घेऊ. आता हायड्रॉलिक लिफ्टचं कन्सेप्ट काय का ते पाहू आपण. हायड्रॉलिक लिफ्ट मध्ये आपल्याला असे 2 प्रकारचे सिलेंडर दिसतात. एक छोटा सिलेंडर असतो आणि एक मोठा सिलेंडर असतो, राईट. हायड्रॉलिक लिफ्टचा पर्पज काय असतो, हायड्रॉलिक लिफ्ट, हायड्रॉलिक जॅक, याचा पर्पज काय आहे, तर कमीत कमी फोर्स अप्लाय करून, म्हणजे एफर्ट कमीत कमी अप्लाय करून लोड जास्त उचलायचा. ह्या ज्या मशिनरीज असतात लिफ्टिंग मशीन्स, याच्यामध्ये जो आपण अप्लाय केलेला फोर्स आहे त्याला एफर्ट म्हणायचं, आणि मशीनने जो प्रोड्यूस केलेला फोर्स आहे टू लिफ्ट समथिंग त्याला आपण लोड म्हणू. ठीक आहे. सो हायड्रॉलिक लिफ्टमध्ये एका साईडला छोट्या सिलेंडरमध्ये एक फ्रिक्शनलेस पिस्टन असतो, दुसऱ्या साईडला मोठ्या सिलेंडरमध्ये एक पिस्टन असतो. सपोज याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A1, याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आहे A2. हियर A2 इज ग्रेटर दॅन A1. नाउ सपोज फोर्स F1 आपण छोट्या सिलेंडरवर अप्लाय केला, राईट. त्याचा परिणाम काय होईल, प्रेशर P इज इक्वल टू F1 डिवायडेड बाय A1 हे ह्या पोर्शन मध्ये डेव्हलप होईल. ठीक आहे. अँड बिकॉज द एरिया इज व्हेरी स्मॉल, द प्रेशर डेव्हलप विल बी लार्ज. मोठ्या प्रमाणात ते प्रेशर डेव्हलप होईल आणि त्या प्रेशरमुळे हा सिलेंडर वरच्या साईडला लिफ्ट होईल, राईट. ज्याच्यामध्ये आपण बसतो, उभा राहतो, लिफ्ट, तर ती लिफ्ट वरती जायला सुरुवात होईल. मग आता लिफ्टमुळे या सिलेंडरमुळे जो फोर्स तयार झाला वरच्या साईडला, लेट इट बी F2. ठीक आहे. मग आता इथे F2 ची जर व्हॅल्यू आपण काढायची ठरवली तर या साईडला F2 इज इक्वल टू काय येणार आहे, आता प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, म्हणून फोर्स इज इक्वल टू काय, एरिया मल्टिप्लाइड बाय प्रेशर. सो P मल्टिप्लाइड बाय एरिया. सो एरिया इज A2 हियर, pressure is P. Now put the value of this P in this formula. So we'll get F2 is equal to F1 divided by A1 into A2. So what we can write is F2 is equal to F1 into A2 divided by A1. ठीक आहे. हा झाला फॉर्म्युला तयार. का आपण अप्लाय केलेल्या छोट्याशा फोर्समुळे हा मोठा, प्रचंड मोठा फोर्स तिथे तयार झालेला आहे. दॅट इज द पर्पज ऑफ लिफ्ट. का कमीत कमी फोर्समध्ये जास्तीत जास्त फोर्स तयार करायचा इन अपोजिट डायरेक्शन, इन अपवर्ड डायरेक्शन, सो दॅट मुवमेंट कॅन टेक प्लेस. आता तुमच्या लक्षात येईल इथे का A2 डिवायडेड बाय A1 हा जो रेशो आहे, हा एरिया A2 हा फार मोठा आहे A1 पेक्षा, त्यामुळे तो मोर दॅन 1 2 येणार आहे. त्यामुळे तेवढ्या मल्टिप्लिकेशन मध्ये हा फोर्स F2 डेव्हलप होणार आहे. म्हणजे आपण हायड्रॉलिक लिफ्ट कुठे बघतो, सर्व्हिस स्टेशनमध्ये आपली गाडी उचलण्यासाठी जी वापरली जाते दॅट इज हायड्रॉलिक लिफ्ट, आणि इंडस्ट्रियल ॲप्लिकेशन ऑल्सो. सो दिस इज हाऊ लिफ्ट वर्क्स. सो हे झालं त्याचं मॅथमॅटिकल अनालिसिस. सो फोर्स डेव्हलप इन द लिफ्ट इज इक्वल्स टू फोर्स अप्लाइड मल्टिप्लाइड बाय A2 बाय A1. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा टू सॉल्व दी एक्झाम्पल. सो दिस इज हाऊ इट वर्क्स, राईट. त्याच्यावर थेरॉटिकल कन्सेप्ट जर विचारलं का एक्सप्लेन हाऊ हायड्रॉलिक लिफ्ट वर्क, यू हॅव टू राईट इट थेरॉटिकली. फिगर काढून तुम्ही थोडेसे एक्सप्लेन करू शकता आणि हे फॉर्म्युले लिहू शकता, राईट. सो आणि MCQ पॉईंट ऑफ व्ह्यूने ह्या कंडिशन्स दिलेल्या असतील तर वी कॅन ऑलवेज फाइंड आउट एरिया, वी कॅन ऑलवेज फाइंड आउट दी फोर्स, वी कॅन ऑलवेज फाइंड आउट दी प्रेशर. हे ज्या फिजिकल क्वांटिटीज आहे हे आपल्याला शोधता येते. नाउ लेट अस अंडरस्टँड द सेकंड ॲप्लिकेशन ऑफ पास्कल्स लॉ. सो पास्कल्स लॉचं दुसरं ॲप्लिकेशन आहे हायड्रॉलिक ब्रेक. सो हायड्रॉलिक ब्रेक आपण गाड्यांमध्ये बघतो, टू व्हीलरमध्ये डिस्क ब्रेक वगैरे असेल तर ते हायड्रॉलिकली ऑपरेट असतं. मग हायड्रॉलिक ब्रेक नेमकी चालतं कसं, त्याचं वर्किंग चालतं कसं. सो हायड्रॉलिक ब्रेकचा मेन कंपोनंट असतो एक मास्टर सिलेंडर. ठीक आहे, विच कन्सिस्ट ऑफ अ पिस्टन अँड सिलेंडर अरेंजमेंट लाईक दिस. आणि याला इथे
ब्रेकिंग फोर्स आपण आपल्या पायाने हाताने ह्या पेडलवर लावतो, राईट. दिस इज द मेकॅनिकल लिंक, जिथं ब्रेकिंग फोर्स लावणार आपण. हे प्रेस केल्यामुळे साहजिक या पिस्टन पुढे ढकललं जाईल. आता सपोज या ठिकाणी एरिया आहे A1. आता ह्या पिस्टन मधून ऑइल काय होईल, प्रेशरने पुढे जाईल. आता हे प्रेशराइज ऑइल समजा गाडीच्या 4 चाकांना आपण पाठवलं, ठीक आहे. गाडीच्या आपण ते 4 चाकांना पाठवलं लाईक दिस थ्रू द हायड्रॉलिक पाईप्स, थ्रू द हायड्रॉलिक पाईप्स. आपण सपोज ह्या पद्धतीने ते चार चाकांना आपण ते पाठवलं, ठीक आहे. सो दीज आर दी पाईपलाईन्स. तर या ठिकाणी पुन्हा 4 सिलेंडर असतील, राईट, विथ सम piston and that arrangement. So here again there must be a cylinder like this. Here is again a cylinder, and here there is again a cylinder. ठीक आहे. आता हे ओव्हरऑल सिस्टीम आहे, राईट. आता होणार काय, आता समजा हे सगळ्या सिलेंडरचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन आपण मानू A2. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ स्लेव्ह सिलेंडर म्हणतात त्याला, किंवा ब्रेकचे सिलेंडर आपण साध्या भाषेत म्हणू सिलेंडर्स, ठीक आहे. एरिया ऑफ क्रॉस सेक्शन ऑफ मास्टर सिलेंडर किती आला, तो किती आहे A1. एरिया ऑफ अदर सिलेंडर्स तो किती आहे A2. आता अगेन हियर A2 इज ग्रेटर दॅन A1. A2 हा A1 पेक्षा फार जास्त आहे. आता तुम्ही स्मॉल फोर्स, ब्रेकिंग फोर्स F1 तुमच्या पायाने वगैरे फोर्स F1 तिथे अप्लाय केला की इथे ऑइल प्रेशर वाढणार. ते प्रेशर किती असेल, P इज इक्वल टू फोर्स F1 डिवाइडेड बाय A1. आता मास्टर सिलेंडरचा एरिया फार कमी असल्यामुळे प्रेशर जास्त प्रमाणात डेव्हलप होईल. सो लार्ज प्रेशर विल बी डेव्हलप. आणि ह्या लार्ज प्रेशरने ते ऑइल या चारही दिशेला 4 चाकाकडे आपण असं म्हणू 4 ब्रेक्सकडे ते फ्लो होईल. आणि ते ऑइल प्रत्येक सिलेंडरला, प्रेशराइज ऑइल प्रत्येक सिलेंडरला आउटवर्ड डायरेक्शनने पुश करणार, राईट. सो ऑइल विल पुश एव्हरी सिलेंडर इन द स्लेव्ह सिलेंडर्स विथ द फोर्स, राईट. सो टर्म स्लेव्ह सिलेंडर्स आहे ना, लेट मी चेक वन्स. So yes, it is a slave cylinder, a brake cylinder. So with pressure, the cylinders will be pushed in the outward direction. आता पुढे इथं मेकॅनिकल अरेंजमेंट मध्ये ब्रेकिंग पॅड लावलेले असतात, राईट. ब्रेकिंग पॅड्स, ठीक आहे. फ्रिक्शन पॅड म्हणू आपण त्याला. फ्रिक्शन मटेरियलची लाइनिंग असते त्याला, ब्रेक लाइनर्स जसे असतात तसे. आता ह्या प्रेशरमुळे ब्रेक अप्लाय केल्या हे पॅड्स त्या फिरणाऱ्या व्हीलच्या रिंगला चिटकतात आणि ब्रेक अप्लाय होतो, राईट. मग आता तो जो ब्रेकिंग फोर्स आहे तो आपल्याला काढायचा आहे F. सो तो जो ब्रेकिंग फोर्स F2 आहे तो किती असणार आहे, तर साहजिक आहे F2 इज इक्वल टू काय येणार आहे इथे, F2 इज इक्वल टू प्रेशर मल्टिप्लाइड बाय एरिया A2. आता F2 इज इक्वल टू प्रेशरची व्हॅल्यू काय आहे F1 डिवाइडेड बाय A1 मल्टिप्लाइड बाय A2. देयरफॉर यू कॅन ऑलवेज राइट the braking force or the force at the brakes is equals to the applied force multiplied by A2 by A1. Here A2 by A1 is greater than 1 and that is why we will get large braking force with the application of small effort. So it works on the same principle which is there in the hydraulic lift, and the entire arrangement that of lift and brake works on the basis of Pascal's law. सो आपल्याला न्यूमेरिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने ही फॉर्म्युला डेव्हलप करता आली पाहिजे, सॉल्व्ह करता आली पाहिजे. नाउ दीज आर द क्लिअर कट केसेस एक्सप्लेन इन द बुक, सो आय हॅव टेकन इट ॲज इट इज. बट इन न्यूमेरिकल द केसेस मे बी ऑफ डिफरंट टाइप, बट द अल्टिमेटली concept should be wherever we are applying effort, the area is small and intention is to generate large pressure, and wherever that pressure is used to develop the force, that force is always large because of this larger area of cross section, ठीक है.
सो पास्कल्स लॉचे जे काही ॲप्लिकेशनवर प्रॉब्लेम येतील त्यात लक्षात ठेवा, आपण ॲप्लाय केलेला एफर्ट हा कायम कमी असतो F1 फोर्स, कारण एरिया तिथे F1 फोर्स कमी असतो, परंतु एरिया पण कमी असल्यामुळे प्रेशरची डेव्हलपमेंट जास्त होती आणि जास्तीच्या प्रेशरमुळे आपल्याला F2चा फोर्स आहे तो जे लार्ज प्रमाणात भेटतो, जिथं आपण प्रॅक्टिकली कुठंतरी त्याचा उपयोग करतो, जसं ब्रेकच्या बाबतीत आणि लिफ्टच्या बाबतीत करतो. ठीक आहे. सो दिस इज अबाउट आवर ॲप्लिकेशन पास्कल्स लॉ अँड इट्स ॲप्लिकेशन. सो बोर्डाच्या परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने यू कॅन एक्सपेक्ट न्यूमेरिकल ऑन द हायड्रॉलिक लिफ्ट ऑर द हायड्रॉलिक ब्रेक, स्टेटमेंट ऑफ पास्कल्स लॉ आणि त्यावरून प्रेशरची जी थेअरी आहे, प्रेशरची युनिट्स अँड इंटरमिडिएट्स त्याची थोडीशी तयारी करा. सो आय विल टेक न्यूमेरिकल ऑन दिस इन द रिव्हिजन सेशन, राईट. थँक्यू.